मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यावारिगम्यं वन्द्यं विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। हे अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, या विश्वाचा करता करिता शास्त्रा नियंत्रा तू असून प्रसंगी अयोनी जन्म घेऊन सुद्धा आपल्या भक्तांचा अविद्या बंध तू शेदून टाकलाय. भगवान कोण आहे तुझ्या गावात लीला? अरे तुझ्या लीलेचं वर्णन करता करता तिथं वेद पुराण थकली, ब्रह्माधिकारी तिथं हात टेकले, तिथं माझ्यासारख्या कामाराची काय कथा? अरे तुझ्या मनात आलं तर दगडाची नाव सुद्धा पाण्यावरून तरून जाऊ शकेल. अग्नीच्या पठारावर शेत पिटूला तुला शिकली आघा दिला. भगवान हा मानवाचा देहा तू निर्माण केलाय. हा मानवी देह म्हणजे फार मोठा चमत्कार आहे. 9 छिद्रानं युक्त असलेला हा मानवी देह, अर्थात या मानवाच्या देहाचं कल्याण साधण्यासाठी भगवत भक्ती हीच फार खोळ आहे. आणि म्हणून हा मानवी देहाचा चमत्कार डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जीव भयाने असं दाखितो, मधुरई वाटते आम्ही बोलतो. हा ज्ञाने खूप काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. आणि म्हणूनच आज या गोमती नदीच्या तीरावर तपसाधना करून भगवंతుला प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करतो. अरे बापरे, बोलता बोलता जेव्हा वेळ निघून गेला काही कळलंच नाही. पक्षीराजाच्या मधुर कुंजनानं निद्रेच्या अधीन असणारा माझा देह मी माझ्या स्वाधीन करून घेतला आणि प्रातःकाळी